युद्धानंतर तुर्कीला धडा शिकवायचं ठरलं. शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल यांची माहिती. तर इंडिगोने काही विमानं ही तुर्किश कंपनीच्या माध्यमातून घेतलेत. यामध्ये कामगार देखील त्यांचेच. पटेलांचं वक्तव्य, तुर्किश हे देखील कंत्राट रद्द केलं नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन करेल. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी 7 दिवसानंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणेला अटक. दोघांनाही 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप अटक नाही. कसबाटे कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची केली पोलिसांकडे मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कसबाटे कुटुंबियांची भेट. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत कुटुंबियांचं केलं सांत्वन. हगवणेचा साथीदार आणि बाळ सुपूर्द करण्यात आडकाठी आणणाऱ्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी विशेष पोलीस पथक. पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांनी दिली माहिती. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये कुणाचीही हयगय केली जाणार नाही. कसबाटे कुटुंबांशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांचं आश्वासन. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी जलद गती न्यायालयात खटला चालवणार अजितदादा. मुख्यमंत्र्यांशी याबाबत करणार चर्चा. वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणेची थार गाडी पोलिसांकडून जप्त. याच गाडीत गुन्ह्यानंतर प्रवास. आता इतर गाड्याही जप्त कधी होणार याकडे लक्ष. राजेंद्र हगवणेला झालेली अटक ही पोलिसांच्या माध्यमातून. मंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया. कुठलंही राजकारण न करता आम्ही कारवाई केली. योगेश कदमांनी दिली माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. आज नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार. उद्या मुख्यमंत्री परिषदेला उपस्थित राहणार. दौऱ्यात महत्त्वाच्या बैठका होण्याचीही शक्यता. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.